चला पोरो, नमस्कार. पहा, लक्षात घ्या, पोलीस भरती एक बातमी आली, एक काय अध्यादेश आला, महाराष्ट्रातले सर्वजण जागे झाले. महिब्याच मोहास मोहतस है ना, त्या कार्यक्रमातून क्लासमध्ये ज्या भिकार चोटाला आपण जवळ घेतलं, त्याचे कपडे बुट आपण केले, त्यानेच आपल्याला कार्यक्रम केला. एवढ्या ताणात असताना देखील कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीला लोक डायरेक्ट गाड्याच्या गाड्या घेऊन आलेत, 1 तारीख द्याच है ना, बसा आमच्या बोकांडीवर, मग ताण द्यायलेत. आणि एवढं करून महत्वाची गोष्ट क्लास घ्यायचा आहे. आता लगेच यवतमाळला निघायचंय. लक्षात घ्या, ते निघत असताना कुठतरी एक जबाबदारी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की भरती प्रक्रिया शासन डिक्लेअर करेल, काही करेल, पण मी तुम्हाला एक आजही सांगायलो, जर भरती प्रक्रिया ऑनलाईन झाली तर जे याच्या अगोदरचे घोटाळे झाले तसे घोटाळे झाले तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. आवाज तुम्ही उठवायचा आहे. एकट्या कांगणेसरनं गुत्त घेतलं नाही किंवा कांगणेसरच्या लेकरांनी गुत्त घेतलं नाही. ही आवर्जून गोष्ट लक्षात घ्या. मी इथं महिब्याच, माझ्याकडे एवढा मोठा स्टाफ, हे असे शिकवणारे तसे शिकवणारे, मला असं येते, मला हे येते, मला त्या येते, हे भंगार डायलॉग मारायला मी तुमच्या समोर आलो नाही. कळलं का? मी तुम्हाला काय म्हणलं की या जगात प्रत्येकाला पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा हवीच, तर ती महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्याला एवढी दिली, भूतोनं भविष्यती आपण विचार बी केला नव्हता. त्यामुळे एकच विनंती आहे पोरं की तिथं आपलं नुकसान होऊ नये. त्यामुळं त्याबद्दल बोलत असताना आता प्रत्येक जण पाहिलं महासेमिनार, संभाव्य प्रश्न है ना, हेच प्रश्न असतील. अरे केळ्या, तू परीक्षेला चला, तुला मार्क पडून तू कायचे संभाव्य प्रश्न सांगायला, तू कायचे प्रश्न संभाव्य सांगायला. आणि म्हणून इथं महत्वाची गोष्ट आहे की आपल्या पोरांसाठी आपण नाही बोलायचं तर बोलायचं कोण. म्हणून लक्षात घ्या, हा महत्वाचा मुद्दा आहे. पोलीस भरती शासनानं डिक्लेअर केली असेल, होईल न होईल है ना, फेब्रुवारीला फॉर्म जमा करतील न करतील ते डझंट मॅटर, पण आपल्या पोरांनी पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करायची की आतापासून ग्राउंडच्या कामाला लागा. आतापासून ग्राउंडच्या कामाला लागा. ग्राउंडची छान पद्धतीने तयारी करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अंगारे भंगारे काहीतरी डायलॉग मारतील 2 टाइम आणि 3 टाइम, काही भंबार धंदे करू नको. याच्या अगोदर अशीच तू आज झक मारली, मेला तू थाड. ग्राउंड एकच टाइम कर सध्या, पण टाइम टू टाइम, म्हणजे माणसानं मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्यादित काम करायचं. ते काम तुम्हाला लय मोठं करते. कळलं का? सकाळी तू 5ला उठला, 5:30ला तू ग्राउंडला गेला, तो काम आहे 7:30 वाजेपर्यंत तुझ्या कोणतं गमचं गाणं, मोटिवेशनल गाणं काही ना ऐकण्यापेक्षा तू 100 मीटर, 1600 मीटर, गोळा, ह्या सर्व तिन्ही गोष्टीवर परफेक्ट नियोजन करून काम करायचं. परफेक्ट नियोजन करून. आता एवढं झाल्याच्या नंतर आपण गोरगरीब ग्रामीण भागातले लेकर आहेत, आपल्या आहाराचा विषय नाही, आपण कुटके खाल्लेले आहेत है ना, आपण रात्रीच्या पोळ्या पुन्हा चुरा करून खाल्लाय, त्याच्यानंतर आपण परातीनं काळाचे हा प्यालाय बाब्या. कळलं का? आपण परातीत काला करून खाणारे गरीबाच्या अवलादी आपण. त्यामुळे आपल्याला काय डायटन बिएटन असे काही भंगार भुंगार गोष्टी माहीत नाहीत. तरी वाटलं चना बिना भेटला, गोरगरीबीत कुठे ऍडजस्टमेंट झाली, 2-4 जण मित्र आहेत, त्याच्यामुळे जमलं तर करायचं. म्हणजे हा झाला मेन गोष्ट. त्याच्यानंतर तू कुठं क्लास लावला असेल तर हे तुझ्या क्लासचा टायमिंग असेल 8 ते 1च्या दरम्यान. सहसा दुपारी क्लास करायचाच नाही, मरशील तू थाड पुन्हा. का? दुपारी एखादा तास झोपला तरी चालतंय, पण झोपण्याच्या अगोदर गादीवर, गादी तर नाही, आपण चटीवर, कारण गरीब आहेत आपण, त्या चटीवर दिवसभर काय झालं, काय वाचलं, कसं लक्षात ठेवायचंय, कोणता विषय वाचायचा राहिलाय त्याचा प्लॅन डोक्यात ठरवून झोपायचं. त्यानंतर लॅबमध्ये गेल्यावर मोकार लेकरायच्या नादी लागून चहा प्याल गेला म्हणून 1-1 तास तिथं झक मारायची नाही, 1-1 तास आगाव भंगार भुंगार डायलॉग मारायचे नाही. जे करायला ते टाइम टू टाइम करता आलं पाहिजे. वेळ नाहीये, संध्याकाळी लाईव्हचा टाइम असतो, तरी आलोय, लगेच यवतमाळला निघायचे, पुढचं 50 फोन लावते, त्याच्या अगोदरचे कार्यकर्तेच फोन लावते, सर कुठपर्यंत आले, कसे आले, काय आले. त्याच्यानंतर त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या, हे जे बोलतो ते रोकटोक बोलत असतो. सांगायचं तात्पर्य, तुमच्याकडे 4 विषय आहेत पोरो. या 4 विषयामध्ये मराठी नावाचा विषय, या मराठी विषयामध्ये व्याकरण प्रत्येकाचं पक्का आहे, पण याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा, जे शेवटी दिले ना, शेवटी म्हणजे काय दिले, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, लेखकांची टोपण नावे, संतांची जन्मगावे, संतांची टोपण नावे,
संतांचं मूळ नाव, त्यांचं साहित्य, ह्या पण गोष्टी पाठ करायच्या. आपल्या 32 इव्हेंट आता त्या 40 झालेल्या आहेत. असं चालू घडामोडीचं पुस्तक येणार आहे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण ते प्रदर्शित करणार आहोत. आणि तुमची भरती 99% मे क्रॉसच होणार, मे मध्ये होईल. आता फॉर्म भरून जरी घेतलं, फॉर्म भरून द्या, पण परीक्षा ऑनलाईन TCS IBPS म्हणले तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागल, आंदोलन करावं लागल, मोर्चे करावं लागतील, संविधानिक मार्गानं शासनाच्या लक्षात आणून द्यावं लागल की हे भंगार चाळे करून आमच्या लेकराच्या पुन्हा जीवाशी खेळू नका. कळलं का? हा तो बेजार आहे. रूमचा किराया देत आहे ना, मेसवालं जेवायला बसल्यावर महिना झाल्यावर दुसरा घास खाताना पुढं राक्षसावणी उभं राहते, डायलॉग आणते, पैसे कधी भरतो, तो घास कसा पचतो ते गोरगरिबाच्या लेकराला माहित आहे. म्हणून महत्वाची गोष्ट आहे, अनेक समस्या आहेत, त्या समस्या कोणीतरी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून शासनाच्या आपल्याला ती पण गोष्ट निदर्शनास आणावं लागल की बाबा हे बंद करा. खरं का? ऑनलाईन परीक्षेच्या आम्ही विरोधात नाहीत, कारण कुठलाच मास्तर त्याच्याबद्दल बोलला नाही. प्रत्येक जण सांगायला आपले ही बॅच, ही आमची भव्य टीम, असं आहे तसं आहे, असं देणार आम्ही तुम्हाला, तसं देणार आम्ही तुम्हाला. मी काही देत नसतो धतुरा, तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार आहे. तुम्हें तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा तुम्हें कोई नहीं पहचानता. कळलं का? हे बॅच, क्लास, बिलास हे धंदे चालणारच आहेत. आता नव्या उमेदीने येणार, तुझ्यासोबत पळणारं पोरगा अकॅडमी टाकणार, त्याच्याकडे बी 100 पोरं येणार, 5,000 आणि ते बी 5-1 लाख रुपये कमवणार आहे. प्रत्येकाचे धंदे चालू झाले. पण ते करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट, त्या समाजासाठी काही देणं लागते, म्हणून बोलावं लागेल. इथं पोरायचं नुकसान होऊ नये. तलाठी भरतीत एवढा वाद झाला, आंदोलन मी एकट्याने केलं का नाही? प्रत्येक पोरांच्या सहकार्यानं झालं. त्याच्यानंतर तुमचं काम होतं तुमच्या जिल्ह्यात जागरूक व्हायचं, तुम्ही झाले नाही. ती काही मग एकट्याची नैतिक जबाबदारी नाहीये, पण शिक्षक या नात्यानं कुठतरी उभं राहणं काळाची गरज आहे म्हणून बोललो होतो. पण झालं का? तुम्हाला वाटलं एक आंदोलन का सरकार एवढं भारी आहे का रे? तुम्ही एक आंदोलन केलं सर्व गोष्टी सुरळीत करतील? अरे नाही, रात्री 3:45 आलोय. कळलं का? त्याच्यानंतर लेक्चर काऊन बाबा हे खरं गोष्टी बोलायला लागतील. आज नाही बोललो तर उद्या तुमचा कार्यक्रम होईल, आणि म्हणून बोलायलो. बाकी मला काय घेणं नाही, मला काय नेता व्हायचं नाही, काही नाही. तुम्हाला माहिती आहे, बाहेर गेल्यावर आपली नेत्यापेक्षा भारी हवा केली पोर आहे ना. कळलं का? पाया पडतात. काही पोरं फोटो काढण्यासाठी रडतात. हे का? तर तुमची नैतिक जबाबदारी चांगली असेल तर नैतिकतेनं लोक तुम्हाला स्वीकारतात. म्हणून सांगायलो फक्त पोरो, ह्या भूलथापांना बळी पडायचं नाहीये. कळलं का? तुला ग्राउंडवर कोणीतरी पळ म्हणायची वेळच येऊ नये. आपल्या बापाची चेहऱ्यावरलं दुःख दिसलं, माईचं कष्ट दिसलं, आरापाप माणूस पळतय. त्याला कुठलं गाणं ऐकण्याची गरज नाही, कोणाचं मोटिवेशन ऐकण्याची गरज नाही. परिस्थिती बदलायची, तुलाच पळावं लागणार आहे. हे मराठी नावाचा विषय हा करायचा आहे. गणित एवढ्या दिवस तयारी करू लागला, त्या गणिताची तयारी पण बरोबर कर. त्याच्यानंतर जीके मध्ये मुंबईला 99% पोरांचा रिझल्ट जीके मुळे गेला. 7,000 जागा होत्या, 52 मार्काचं जीके होतं. अनेक पोरं बर्बाद झाले. कारण एकच होतं, जीके मध्ये विचारलेले प्रश्न लेकरांच्या लक्षात आले नाही, म्हणून हे बाकीचे विषय 3-4 महिन्यामध्ये कव्हर होतात बाळांनो. पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हा विषय 10 वर्षात बी कव्हर होत नाही, जीवनात बी कव्हर होत नाही. काय विचारील काही माहित नाहीये. तरी पण महाराष्ट्र भूगोल, भारत भूगोल, पंचायत राज, पंचवार्षिक योजना, राज्यघटना, विज्ञान, आधुनिक भारताचा इतिहास, अर्वाचीन मध्य भारताचा इतिहास, समाज सुधारक, हे आपण PYQच्या माध्यमातून आजकाल प्रत्येक जण शिकवायला आहे. पण मी असं आतापर्यंत कधीच म्हणलो नाही हे घ्या संभाव्य प्रश्न हेच परीक्षेला असतील, असं मी म्हणत नसतो. कारण आपल्याला डायलॉग बाजी आपली जी खरी आहे का पडते तेच आपण बोलत असतो. नाव होतं ना गोपाळ गणेश आगरकर, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. गोपाळ गणेश आगरकर, टेंभू, कराड, सातारा, बरोबर आहे. हा, ते लक्षात घ्यायचे, म्हणून आपल्याला तेच करावं लागेल. सांगायचं तात्पर्य एकच, पोरो तयारी कशी करायची हे लाख जण सांगतील, पण तुला का करायची याचं उत्तर तुला माहिती आहे. म्हणून या 4ही विषयाची परफेक्ट तयारी करायची. याच्यामध्ये आता सर्वात महत्वाचा विषय जीके आहे. तर पहिल्यांदा काय करा, एकनाथ पाटील ठोकळा याच्यामधले संकीर्ण प्रश्न पहिले पूर्ण विषयाचे वाचून घ्या. संकीर्ण प्रश्न म्हणायलो आणि हे बोललो 10 वर्ष गोट्या खेळल्या नाही कांगणे सरना. काय म्हणालो, संकीर्ण प्रश्न पहिल्यांदा वाचून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे विषय दिलेत का की बाबा महाराष्ट्र भूगोल, भारत भूगोल, जगाचा भूगोल, पंचवार्षिक योजना, बँकिंग, राज्यघटना, समाज सुधारक, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, विज्ञान, मग या भागाला वाचत चला. याच्यामध्ये बँकिंग नावाचा पार्ट तुम्ही वाचवायचा नाही.
त्याला वेळ नाही, तो वाचण्यापेक्षा मी तो एका तासात युट्यूबला कुठतरी कव्हर करून टाकेल. आता हे झाल्यावर तुम्ही काय करायचं, विद्याभारती पब्लिकेशनचं पुस्तक 24 तास सोबत ठेवायचं. का तर 40 इव्हेंट आपल्याला पाठ करायचे, कुठल्याही परीक्षेला जा, याच्यात 20 मार्क याच्यावर आहेत. हे का वाचायचंय, कारण एमपीएससीची तयारी करणारे पोरं तलाठी लागलेत. एमपीएससीची तयारी करणारे पोरं तलाठी लागलेत. पाणी उसाल द्यायचे, मात्र दांडाला पपायाचे झाडं लावायचे. पाणी तर उसाल चाललेच, पण दांडाच्या पपाया पण वाढायला. स्वप्न मोठं ठेवल्यावर लहान गोष्टी मिळत असतात, म्हणून आपल्याला ते करायचंय. तर विद्याभारती पब्लिकेशन एकनाथ पाटील ठोकळा एवढं वाचायचं. आणि त्याच्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका कोणत्या बाबा, तर 2023च्या पहिले पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून घ्या. त्याच्यात गणित कसं आलं, त्याच्यात वादग्रस्त प्रश्न कसे होते, जीकेचे प्रश्न कसे होते. का तर आतापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या कुठल्याही पोलीस भरतीचा पेपर घ्या, मागील प्रश्न जशाला तसे, या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातले या जिल्ह्यात, या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यात 70% रिपीट असतात. 70% प्रश्न रिपीट असतात, म्हणून ते काम करायचं. बाकी ज्या ठिकाणी क्लास करतायत, आवाज कसं काय येत नाही म्हणाले रे, तुला एकट्यालाच येईना म्हणल्यावर तुझ्या कानाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. हा, तो निसर्गप्रेमी एक कोणतरी भिकारचोट डायलॉग घालायला लग्न होऊन नाही राहिला, तर मग तू लग्न मी करून देऊ का रे, इथं चालू काय, मी करायलो काय, बोलायलो काय. याचे फोटो बिटो टाकतो मी, कोणते पुस्तक वापरायचे. चालू घडामोडीचं आपलं स्वतःचं वैयक्तिक एक पुस्तक आलंय, त्याला लय मोठं वेटेज द्यायचं, नाहीतर काही गधे आहेत 2-2 दिवस चालू घडामोडी वाचत बसला लॅबमध्ये, मार्क त्याला 2-3 आहेत, त्याला वेळ घालायचा नाही. हे पहिले कव्हर करून टाकायचं. आता गणिताची तयारी करायला, गणितामध्ये तुम्हाला जे पुस्तक योग्य वाटेल ते पहा. सतीश वशे सरांचं पुस्तक आहे, कोकिळा पब्लिकेशनचं पुस्तक आहे, गणित गुरु सरांचं पुस्तक आहे ना, ज्याच्यातलं जे योग्य वाटेल ते पुस्तक सोडवा. सचिन ढवळे सरांचं कंबाईनसाठी नंबर 1 पुस्तक आहे, पण त्याचे गणित पुन्हा इकडे सोडताना तू कोमात जाशील. हा, पण तसं म्हणता येत नाही, हे गणित इकडे येतंय का नाही. हा, ही लक्षात घ्या. आता बुद्धिमत्तेमध्ये सतीश वशे सरांची बुद्धिमत्ता आहे, शांताराम आहिरे सरांची बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे, कोकिळा पब्लिकेशनचं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे, अनिल अंकलगीचं पुस्तक आहे. कुठलंही एक पुस्तक घ्या, पण ते पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एंड करून टाका. लॅबमध्ये बसल्यावर तेच बोलायचं, नाहीतर लॅबमध्ये बसलेले काही पाहिले मी दलिंदर 24 तास व्हिडिओ ऐकल्यानं ज्ञान वाढत नाही. कृत्रिकता अध्यापन स्वतःच्या यायला लागते, नोट्स स्वतःच्या असल्यानं माणूस इसरत नाही. कळलं का, वाचन आणि अभ्यास याच्यात फरक आहे बाब्या, वाचन आणि अभ्यास याच्यात फरक आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र भारतामध्ये निर्माण होणारं 14व्या क्रमांकाचं राज्य, महाराष्ट्र भूगोलाची सुरुवात नाही. भाषा प्रांतवाद आयोग 1956 ला निर्माण झाला, 1 मे 1960 ला महाराष्ट्र भारतात निर्माण होणारं 14वं राज्य, असं तुम्ही वाचलं का, हे झालं वाचन. पण 1 मे 1960 ला महाराष्ट्र भारतात निर्माण होणारं 14वं राज्य, हा प्रश्न आपण वाचण्यात आल्यावर डोक्यात पहिला प्रश्न पडायला पाहिजे, पहिलं राज्य कोणतं, उत्तर आलं आंध्र प्रदेश. 13वं राज्य कोणतं, उत्तर आलं गुजरात. 16वं राज्य कोणतं, 13वी घटनादुरुस्ती नागालँड नावाचं राज्य. 36वी घटनादुरुस्ती 1975 सिक्कीम नावाचं 22वं राज्य. 53वी घटनादुरुस्ती 1986 मिझोराम. 55वी घटनादुरुस्ती 1986 कळलं का, अरुणाचल प्रदेश. 56वी घटनादुरुस्ती 1987 गोवा नावाचं राज्य. 2000 झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड. 2014 तेलंगणा. पुन्हा 5 ऑगस्ट 2019 जम्मू काश्मीर 370-35A राज्य म्हणून बरखास्त, तिथली विधानसभा बरखास्त. म्हणजे अभ्यास करताना जेव्हा असे प्रश्न आपल्या डोक्यात निर्माण झाले त्याला अभ्यास म्हणतात. आपल्याला वाचन करायचं नाही, अभ्यास करायचा. जीके असो, गणित असो, मराठी असो, बुद्धिमत्ता असो, याच्या वैयक्तिक स्वतःच्या नोट्स असायला पाहिजेत, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तरच तुमचा रिझल्ट येणार आहे. आज यवतमाळला चाललो, उद्या महाराष्ट्र भूगोलाच्या लक्षात घ्या प्रश्नावर चर्चा करणारे. आपला एका प्रश्नावर कधी कधी 1 तास बी जाणार आहे. आपला कार्यक्रम कसा आहे, मी जगाल फिरून आणतो तुला, पण मूळ घटक कधीची सुरू देत नाही. हे 4 विषय लय मोठी काही तयारी नाही, लय मोठा काही ताण नाही, इझी गोईंग मध्ये असणारा सिलेबस आहे. फक्त काय करा, सिरियस व्हा, आपल्या मायबापाचे कष्ट आठवा. मागील वर्षी आपण का लागलो नाही, कोणाच्या संगतीमुळे लागलो नाही, आपण वायफळ वेळ कुठं घालवला, रात्री बेडवर पडल्यावर 5 मिनिटं दिवसात जिथं जिथं मोकार कुटाने केले ते आठवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण ते कुटाने करणार नाही आणि बढियापैकी अभ्यास करसाल. मागील वर्षी डबल फॉर्म मुळे, मागील वर्षी ग्राउंड मुळे, मागील वर्षी अंतिम टप्प्यात 1-2 मार्कामुळे तुम्ही कटला असाल, वेटिंगला पडला असाल, तर येणारी भरती ही तुमचीच आहे असा शब्द तुमचा तुम्ही स्वतःला द्या. आरशात पाहून एखादं चॅलेंज स्वीकारा, कामाला लागा. येणाऱ्या काळात वर्दी आपल्या अंगावर येणार आहे, हा शब्द एक मोठा भाऊ शिक्षक म्हणून तुम्हाला द्यायलो.
कळलं का? बढियापैकी तयारी करा. यवतमाळला निघायचे. उद्या आपल्याला प्रश्नावलीवर बोलायचे, काय शिकवायचं याच्यावर बोलायचे. ॲपमध्ये जे लेकर आहेत त्यांना सांगायलो की बाबा उद्यापासून तुमचं लेक्चर चालू होईल, पर्याय नव्हता. आपल्या इथंच कार्यक्रम झाला होता ह्याच रूममध्ये, लय कुटाणे झालेत. हां, पोलीस प्रशासन हे ते आता हे चलत असते. माणूस मोठं झाल्यावर लोक तुम्हाला बांडगुळं ताण देणारच आहेत. हां, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, ते आपण लक्षात घ्यायचे. पण महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांचे आशीर्वाद आणि प्रेम सोबत आहे, त्यामुळं कांगणे सर कभी भी आगे छे. हे सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. पोलीस भरती म्हणजे काय लय मोठा वेगळा पॅटर्न नाहीये. याच्यातला सिलेबस, ह्या प्रत्येक गोष्टी, कोणते पुस्तकं वापरायचे, हे सर्व अटी पात्रता हा GR आपल्या लगेच टाकायलो. आपल्या याच्यात टाकून द्या रे टेलिग्रामला. हे टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावर सर्व येईल. कोणते पुस्तकं वापरायचे, विठ्ठल कांगणे सर हे टेलिग्रामचं नाव आहे. स्पेलिंग बरोबर टाका. त्याच्यावर हे पूर्ण टाकणारे डॉक्युमेंट कोणते आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, गदेओ एका डॉक्युमेंटवर बापाचं नाव आहे गणेश आणि पुढं गणेशराव, तर ते करेक्शन करून घ्यायचं. अंतिम टप्प्यात वांदे होतात. अनेक वनरक्षकचे गधे मला फोन करायलेत, मग हा फॉर्म भरलेला डॉक्युमेंट हरवला तर काय करू लागला तू? अरे डुक्कर तोंड्या, तू हो काम आहे ना, ते तू डॉक्युमेंट हरवतोय कसा? तुला नोकरी पाहिजे तर मग तू हो काम सिरियस होय ना का? ते बी कामं तू आज आम्हीच करायचे. आम्हाला फोन करतो सर हरवलं काय होलंय, मरणं जीव दे ना, हे तुमचे काम आहेत ना. अरे बाबा आपलं डॉक्युमेंट हरवलं, आपण सिरियस होणं गरजेचं आहे ना. आणि जे पोरग सिरियस आहे का त्याचं काहीच हरवत नसते. त्याला माहिती आहे का रिझल्ट येतो, त्याचं काहीच हरवत नाही, ते सिरियस असते. आपल्या नावाच्या स्पेलिंग मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारीख आणि 10वीची TC या तिन्ही वरले नाव, जन्मतारीख, नावात आद्याक्षर ABCD मधलं थोडाफार बी बदल गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट करत नाही. म्हणून आपल्याकडे वेळ आहे, या 2-3 महिन्यात सर्व गोष्टी कव्हर करून घ्यायच्या. हे डॉक्युमेंट हे सर्व या ठिकाणी सांगितलंय. काय सिलेबस आहे, कोणते पुस्तकं वाचायचे हे पहा. कशाला काय टायमिंग आहे, हा GR तुमचा, हे महाराष्ट्र पोलीस भरतीचा सिलेबस, काय वाचायचंय परफेक्ट, याच्या बाहेर काही नसणार. म्हणून एवढंच वाच, आगाव बेजार होऊ नको. तयारी कशाची करायला, कॉन्स्टेबलची, आणि लगेच डायरेक्ट राज्य घटना वाचायला. M लक्ष्मीकांत, तुला IPS नाही व्हायचं, MPSC लेवलवर वाचलं साहजिक आहे. त्याच्यात प्रश्न याच्या अगोदरचे कोणते आलेत, प्रिव्हियस क्वेश्चन कोणते, ते लक्षात घेऊन अभ्यास करायचा. कळलं का? तुमचे डॉक्युमेंट, नाव, जन्मतारीख ह्या सर्व गोष्टी आताच कव्हर करा. ऐन टायमाला फॉर्म भरताना सर माझी जन्मतारीख चुकली, मेलेला बरा तू माईच्या पोटात, हे लक्षात घे. डॉक्युमेंट सर्व कव्हर करा. हे सिलेबस आहे, तुम्हाला काय वाचायचं तो आपल्या त्या टेलिग्राम चॅनलवर लगेच पाठवायला होतो. हे पहा पुस्तकं कोणते आहेत, हे 40 इव्हेंट कोणते पाठ करायचे, कसे करायचे ते आपल्या पुस्तकात दिलेत. त्याला शॉर्टकट ट्रिक्स दिल्यात, ते नंतर कळणार आहे. तर हा प्रत्येक गोष्टी कव्हर करून टाका. ओके, निघायचंय, थांबतो या ठिकाणी. उद्या भेटू संध्याकाळी 9 वाजता, लय मोठे भारी क्वेश्चन घेऊन त्याचं एक्सप्लेनेशन करून. हा ओके, असंच प्रेम राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.